स्वागत आहे तुमचं यश आराध्य यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या ब्रांचबद्दल पूर्ण माहिती घ्यायची आहे आणि याच्या प्लेसमेंट्स आणि करियर अपॉर्च्युनिटीज तुमच्या 4 वर्षानंतर काय असणार आहे त्यावर डिस्कस करायचं आहे। ॲक्च्युली काल जेव्हा कॉम्प्युटर इंजिनिअरिंग म्हणजे लास्ट व्हिडिओ जेव्हा आपण कॉम्प्युटर इंजिनिअरिंगवर बनवला तेव्हा इतके कमेंट्स होते, सगळ्यात जास्त कमेंट नेक्स्ट ब्रांच म्हणून इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनचे होते। सो मी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आज घेतली आहे। उद्या कोणती ब्रांच हवी आहे हे पण मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा, मी उद्याच्या व्हिडिओमध्ये त्या ब्रांचबद्दल आपण डिस्कस करूया। लक्षात घ्या, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन पहिले समजून घेऊया काय आहे। ठीक आहे, लक्षात घ्या बेसिकली काय होतं माहिती का, सगळ्यांना CS IT AI अशा ब्रांचेस घ्यायचे असतात। AI तर आत्ता आली, पण आधी CS IT घ्यायचं असतं। CS ITचे कट ऑफ्स खूप जास्त असतात। मग CS IT नाही भेटलं तर पर्याय म्हणून पहिल्यांदा ENTC ब्रांच बघितली जाते। म्हणजे ENTCमध्ये समजा 60 मुलं असतील तर 60 मुलांपैकी 50 मुलं जे आहेत ते CS IT नाही मिळालं म्हणून त्यांनी ENTC घेतलेलं आहे। किंवा त्यांना एक 10च मुलं अशी असतात की ज्यांना कोर आयडिया असते किंवा कोर त्यांना इच्छा असते की मला इलेक्ट्रॉनिक्स करायचं। जसं कॉम्प्युटर सायन्स ही प्रत्येकाची इच्छा आहे, तसं इलेक्ट्रॉनिक्स ही ब्रांच प्रत्येकाची इच्छा नसते। हे पहिला पार्ट आहे आणि हे सगळ्यांना ॲक्सेप्टेड आहेच, राईट। मग त्याच्यानंतर CS ITला पर्याय म्हणून ENTC ब्रांच प्रत्येक वेळेस सांगितली जाते आणि तुम्ही प्रत्येकाकडून ऐकलं असेल। मग याचं कारण काय आहे, का बरं इलेक्ट्रॉनिक्स ब्रांच आपण CS ITचा पर्याय म्हणून वापरतो आणि खरंच सत्य आहे का, ह्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करूया। सगळ्यात पहिले समजून घ्या इलेक्ट्रॉनिक्स ब्रांच आहे काय। ठीक आहे, मी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन किंवा इलेक्ट्रॉनिक्स या दोन्ही ब्रांचबद्दल आपण कॉमनलीच बोलूया। लक्षात घ्या, जेव्हा इलेक्ट्रॉनिक्स म्हणतो तुमच्या नावात तुमच्या लक्षात येत असेल इलेक्ट्रॉन। ओके, इलेक्ट्रॉन तुम्ही शिकलायत 11वी 12वी 10वी, पालकांसाठी सांगेन अनुरेणू असं काही असेल मराठीमध्ये। तसंच इलेक्ट्रॉन या रिलेटेड ज्या गोष्टी होतात त्या इलेक्ट्रॉनिक्समध्ये आपण धरतो। तुम्ही बघितलं असेल, आपण म्हणतो ना की आपल्या ज्या घरासमोरून लाईन्स जातात महावितरणच्या, त्या हाय व्होल्टेज असतात, राईट। त्याला हात लावलं तुम्ही तर तुम्ही गेलेच समजायचं, राईट, कारण ते हाय व्होल्टेज आहे। त्याच्यामध्ये 220 वोल्ट 40 वोल्ट एवढा करंट फ्लो होत असतो। पण तुम्ही तुमचा स्वतःचा फोन बघितलाय, फोनमध्ये 440 वोल्ट करंट फ्लो होतो का रे? आपण फोनला घेऊन सिमलेसली वापरतो, स्क्रीनवर टच करतो, तुम्हाला काय वाटतं की 440 वोल्ट त्याच्यामध्ये जात असेल? नाही। फोनचे जे चार्जर्स असतात तुम्ही बघा 12 वोल्ट, ओके, जास्तीत जास्त 64 वॅट्स पर्यंतचे चार्जर असतात, राईट। म्हणजे फार काही करंट आपला फोन घेतोय का रे? नाही। म्हणजे लक्षात घ्या, या इलेक्ट्रिसिटीमध्ये ना 2 प्रकार इलेक्ट्रिसिटीला डिफाईन केले। जसं मी काल कॉम्प्युटरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर, तसं इलेक्ट्रिसिटीला किंवा करंटला आपण 2 पार्ट्समध्ये डिवाइड केलं। ओके, एक म्हणजे 24 वोल्टच्या खाली, ठीक आहे, 12 वोल्ट 24 वोल्टच्या खाली असणाऱ्या गोष्टी आणि 24 वोल्टच्या वर असणाऱ्या गोष्टी। तुम्ही म्हणाल 24 वोल्टच्या खाली काही खूप काय एवढं काय ब्रांच काढण्या इतक्या गोष्टी आहेत। लक्षात घ्या, लॅपटॉप्स, तुमचे मोबाईल्स, आजकाल असणारे सगळे किट्स, ओके, ज्या गाड्यांमध्ये किट्स वापरले जातात ते काय 440 वोल्टवर चालत नसतात। आज तुम्ही ACचं बटन असतं, ते नुसतं बटन क्लिक केलं की गोष्टी चालतात। म्हणजे याचा अर्थ काय की एक पार्ट आहे आपल्या लाईफचा की ज्याच्यामध्ये खूप हाय व्होल्टेज आपल्याला लागतं, ओके, जसं की घर चालवण्यासाठी, फॅक्टरीजसाठी वगैरे। पण हे छोट्या गोष्टी आहेत ज्याला आपण इलेक्ट्रॉनिक्स म्हणतो। ठीक आहे, तुम्ही दुकानात सुद्धा बघितलं असेल, इलेक्ट्रिकलचं दुकान वेगळं, इलेक्ट्रॉनिक्सचं दुकान वेगळं। इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानामध्ये आपण छोट्या छोट्या गोष्टी आपण रिपेअर करून घेतो, राईट। मग CPU आला तुमचा, राईट, हे जो CPU आहे हा काही वायरानं बनला आहे का? याच्यामध्ये 440 वोल्ट लागतो का? नाही। याच्यामध्ये किती लागतोय आपल्याला? 15 वोल्ट 20 वोल्टमध्ये याचे कामं होतात, राईट। आपला फोनमध्ये पण खूप करंट आपल्याला लागत नाही, राईट। असं असतं का की तुम्हाला फोनचा एक ॲप उघडायचं तर मोठे मोठे लिव्हर्स आपल्याला खाली करावं लागतात किंवा MCBचे असे बटणं किंवा काही आहेत? नाही, आपण फक्त टच करतोय। मग जेव्हा तुम्ही टच करताय ऑटोमॅटिक होतंय का? नाही, त्याच्यातून इलेक्ट्रॉन फ्लो होतोय आणि इलेक्ट्रॉनिक्स इज नथिंग बट इलेक्ट्रॉनला कंट्रोल करणं, राईट। म्हणजे आपण काय करतोय, जे तुमचे इलेक्ट्रॉन्स आहेत त्याच्याने सगळ्या गोष्टी कंट्रोल करतोय। आपला फोन आहे, ॲप उघडायचं, आपल्याला फार काही मोठ्या गोष्टी कराव्या लागत नाहीत। तुमचा PC आहे, विचार करा आधीच्या काळामध्ये PC जो असायचा जर चालू करायचा असेल ना तर इमॅजिन करा, एक म्हणजे एवढं मोठी लिव्हर असायची। लिव्हर म्हणजे ते आपण जे MCB असतं त्याचं खाली करायचं, तेव्हा कुठे ते बटन चालू व्हायचं, कारण आधी 440 वोल्टवर सगळ्या गोष्टी चालवायचा आपण प्रयत्न करायचो। त्याच्यानंतर कन्सेप्ट आली की नाही, आपण ज्या प्रत्येक गोष्टी आहेत या छोट्या करंटवर आपण चालवू शकतो, राईट। करंटवर म्हणण्यापेक्षा छोट्यातल्या छोट्या इलेक्ट्रॉनवर चालू शकतो। मग आज बघा तुमचं CPUचं बटन काही तेवढं मोठं आहे किंवा असं लेअर वगैरे खाली करावी लागते का? नाही, आज आपण फक्त टच करतो, राईट। मग या ज्या गोष्टी आहेत याच्यामध्ये सर्किट्स वापरले जातात किंवा अगेन मदरबोर्ड वापरले जातात। तुम्ही ग्रीन चिप्स बघितले असतील, त्याच्यावर तुम्हाला सिल्वर लाईन्स दिसल्या असतील। मग या ज्या गोष्टी आहेत या बनतात सेमी कंडक्टर्सपासून, ओके। तुम्ही मध्ये वेदांता, फॉक्सकॉन या कंपनीचे नावं, महाराष्ट्रातून ते कंपनीज गुजरातमध्ये गेल्या, या बातम्या ऐकल्या असतील, राईट। मग काय होतंय,
ॲज अ इंडिया आपण पहिले भारताचा विचार करूया. ऑल ओव्हर म्हणजे वर्ल्डमध्ये इलेक्ट्रॉनिक्स ब्रँच खूप डिमांडिंग आहे, कारण लक्षात घ्या आपण लॅपटॉप्स यूज करतोय, आपण मोबाईल्स यूज करतो आणि प्रत्येक गोष्टीत ओके ज्याच्यामध्ये ऑटोमेशन आहे, ज्याच्यामध्ये काही ना काही कॉम्प्युटर वर्क करतं, त्याच्यामध्ये तुम्हाला लागणाऱ्या चिप्स या इलेक्ट्रॉनिक्सनेच बनतात. या इलेक्ट्रॉनिक्सचा मेन पार्ट असतो कोरमध्ये सेमीकंडक्टर. ओके हे सेमीकंडक्टर तुम्ही तुमच्या 12th चॅप्टर होता तुम्हाला राईट, तुम्ही डोपिंग सिलिकॉन या गोष्टी शिकलेल्या आहेत. पण जसं आपल्या भारतामध्ये एक गोष्ट आपल्याकडे कमी आहे, आपल्याकडे पेट्रोल नाही आहे राईट. पेट्रोल नसल्यामुळे आपल्या पेट्रोलियममध्ये आपण खूप पुढे विकसित नाही आहे. आपण पेट्रोलियम काय करतो, आपण विकत घेतो दुसऱ्या दुबई वगैरे अशा देशातून राईट. पण जसंच ती गरज आहे पण आपल्याला लागतं म्हणून आपण विकत घेतो, तसंच जे सिलिकॉन आहे या ज्या सगळ्या गोष्टीला लागतं ते लागतं सिलिकॉन. हे सुद्धा आपण बाहेरून एक्सपोर्ट करतो. इंडियामध्ये सिलिकॉनचा साठा नाही आहे. मध्ये बातमी आली की जम्मू काश्मीरमध्ये वगैरे तो साठा सापडला आहे, पण अजून ते आपल्याकडे जसं म्हणता येईल ना की जसं आपल्याकडे पाणी आहे तसं काय आपल्याकडे त्याचा साठा नाही. आपल्याकडे सोनं आहे वगैरे आहे, पण आपल्याकडे सिलिकॉन नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही बघितलं असेल की इलेक्ट्रॉनिक्स कितीही मोठं असलं तरी आपल्याकडे कम्पॅरेटिव्हली एवढं जास्त आपण इलेक्ट्रॉनिक्सच्या कंपनीज नाही आहेत, पण त्या तेवढ्या लेवलवर नाही आहे जेवढ्या आपल्याकडे मेकॅनिकलचे आहेत, जेवढ्या आपल्याकडे इलेक्ट्रिकलचे आहेत. ओके LNT वगैरे अशा मोठे मोठे ब्रँड्स आहेत आपल्याकडे, पण तरीसुद्धा इलेक्ट्रॉनिक्सच्या कमी आहेत. मे बी ते आता डेव्हलप होत आहेत. आता येणाऱ्या काळामध्ये मे बी आपण त्याच्यामध्ये खूप छान पुढे जाऊ, कारण वेदांता फॉक्सकॉन अशा कंपनीज इंडियामध्ये येतात. त्या महाराष्ट्रात जाऊ किंवा गुजरातमध्ये जाऊ, शेवटी त्या इंडियामध्ये येतात. तर नक्कीच येणारं आपलं फ्युचर त्याच्यामध्ये सुद्धा ग्रोईंग असेल. पण आजच्या कंडिशनला आपल्याकडे सिलिकॉन नाही आहे राईट. तुम्हाला माहीत असेल मी या गोष्टी का सांगतोय, तुम्ही रिलेट करू शकाल आजकालच्या न्यूजवरून. तुम्ही मध्ये ऐकलं असेल चायना तायवानवर अटॅक करतंय सारखं. जसं आपलं दुश्मनी पाकिस्तानसोबत आहे, आपण कधीही म्हणतो की पाकिस्तानला उडवायचं, तसं चायना म्हणत असतो की मला तायवान कब्जा करायचा आहे. तायवान कब्जा करण्याचा उद्देश काय माहिती आहे त्यांचं, कारण त्यांच्याकडे सिलिकॉन आहे. ओके इलेक्ट्रॉनिक्सचं जे 80% गोष्टी बनतात वर्ल्डमध्ये, 75 to 80% बनवण्यामागे जे असतं ते तायवान असतं. सो त्यांना तायवान हवं आहे. म्हणजे खूप मोठी डिमांड आहे वर्ल्डमध्ये इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरची. बट आपल्या भारतामध्ये आपण विचार करू तर आपल्याकडे अजून तेवढ्या फॅक्टरीज नाही आहेत, तेवढी आपल्याकडे इंडस्ट्रीज इलेक्ट्रॉनिक्सच्या नाही आहेत. ठीक आहे, मग त्याच्यामुळे इलेक्ट्रॉनिक्सला थोडंसं आपल्याकडे काय होतं, कोर कंपनीज कमी येतात. जेव्हा तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स ब्रँच शिकता तुमच्याकडे 2 ऑप्शन्स असतात. एक तुम्ही टेकमध्ये जाऊ शकता. टेक इन द सेन्स की IT वर्ल्ड आहे, जसं की कोडिंग वगैरे शिकून तुम्ही जसं CSची मुलं जातात तसं तुम्ही त्यांच्यासोबत काम करू शकता, किंवा तुम्ही कोर फील्डमध्ये जाऊ शकता. ओके कोर फील्ड इन द सेन्स काय की जे इलेक्ट्रॉनिक्स बनवत आहेत, जसं की मोबाईल बनवणारी कंपनी तिथे तुम्ही लागणार आहात, जिथे जे चिप्स बनवत जातात तिथे तुम्ही लागणार आहात. अशाच जागेवर तुम्ही जाऊ शकता. पण इंडियाचं सिनारिओ बघता 100 पैकी 20च मुलं कोरमध्ये जातात, किंवा पुढे जाऊन ते फ्युचर त्यांचं कोरमध्ये सिलेक्ट करतात. ठीक आहे की काही मोबाईल वगैरे किंवा जिओ वगैरे अशा कंपनीजमध्ये जातात, आणि उरलेली 80 मुलं, समजा 100 मुलांपैकी 80 मुलं हे टेकमध्ये जातात. म्हणजे बेसिकली काय होतं, ENTC ब्रँच घेऊन सुद्धा आपला जो मेन फोकस राहतोय तो नक्कीच आपल्या IT इंडस्ट्रीकडे राहतोय. त्याचं कारण बेसिक सिम्पल आहे, आपण इंडियामध्ये राहतोय, आपल्याकडे त्याचं तेवढं स्कोप नाही आहे. स्कोप इन द सेन्स आज तरी नाही आहे, मे बी येणाऱ्या 2 वर्षामध्ये हीच ब्रँच खूप जास्त असेल. तेवढ्या त्याच्यात जर जॉब अपॉर्च्युनिटी असल्या तर असं कोणी नसतं की खूप चांगलं पॅकेज मिळतं आहे, खूप चांगली जॉब अपॉर्च्युनिटी मिळते तर आपण तिकडे जाणार नाही. ठीक आहे, तर हे फ्रेशर लेवलला ही गोष्ट खूप होते. 80% मुलं जे असतात ते टेकमध्ये जातात. मी प्लेसमेंटचा सिनॅरिओ तुम्हाला एक्सप्लेन करतोय. मग आम्हाला कोडिंग शिकवली जाते का इलेक्ट्रॉनिक्समध्ये, हाही तुम्हाला पडणारा प्रश्न आहे राईट. आम्हाला समजा CSIT नाही मिळालं म्हणून आम्ही इलेक्ट्रॉनिक्स घेतोय, आम्हाला उद्या चालून IT इंडस्ट्रीमध्ये जायचं आहे, ॲमेझॉन, गुगल, इन्फोसिस वगैरे अशा कंपनीजमध्ये आम्हाला काम करायचं आहे. मग यासाठी आम्हाला लागते कोडिंग. मग इलेक्ट्रॉनिक्समध्ये कोडिंग आहे का? ओके लक्षात घ्या, इलेक्ट्रॉनिक्स जी आहे ना ती एक कॉम्बो ब्रँच आहे राईट. कॉम्बो ब्रँच इन द सेन्स ही इलेक्ट्रिकल आणि तुमचं CSIT याच्यामध्ये कुठेतरी लाय करणारी ब्रँच आहे. ॲज पर सिलॅबस याच्यामध्ये 50% तुम्हाला कोडिंग शिकवली जाईल. 50% म्हणण्यापेक्षा मी 40% म्हणेन. 40% तुम्हाला जावा, पायथन अशा गोष्टी शिकवल्या जातील, C वगैरे प्रोग्रामिंग लँग्वेज शिकवल्या जातील, किंवा कॉम्प्युटर रिलेटेड गोष्टी जे कॉम्प्युटरचे सब्जेक्ट्स आहेत ते तुमच्यासाठी 40% मॅच होतील, आणि इलेक्ट्रिकलचे 40% सब्जेक्ट्स तुमचे मॅच होणार आहेत. तुमच्या हे तर लक्षात आलं असेल की ठीक आहे कॉम्प्युटरचे मॅच होतात, याच्यात इलेक्ट्रिकलचा काय संबंध आला. ठीक आहे, जसं मी तुम्हाला कालच्या कॉम्प्युटरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की 2 प्रकार झाले कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये, एक CS एक IT. ओके जे एक सॉफ्टवेअर पार्ट एक हार्डवेअर पार्ट. जेव्हा तुम्ही बेसिक्स विचार कराल ना, आधीच्या काळामध्ये फक्त इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि सिव्हिल या 3च ब्रांचेस होत्या.
त्याच्यानंतर इलेक्ट्रिकलमध्ये हे लक्षात आलं लोकांच्या की आता फक्त इलेक्ट्रिकल एवढंसं नाही राहिलं, इलेक्ट्रिकलला 2 पार्ट्समध्ये डिवाइड करण्यात आलं. एक इलेक्ट्रॉनिक्स जे म्हणजे व्होल्टेज कमी आहे, जे छोट्या लेवलवर आपल्याला कंट्रोल करायचं, आणि एक मोठ्या लेवलवर लाईक पॉवर प्लांट्स वगैरे अशा मोठ्या मोठ्या गोष्टी, आपल्या घराचे 220 वोल्ट वगैरे असा करंट मॅनेज करणं, आणि छोटा करंट मॅनेज करणं 10 वोल्ट 15 वोल्ट किंवा 1 अँपियर 2 अँपियर एवढ्यावर गोष्टी चालवणं, लाईक आपले मोबाईल वगैरे. तर तेव्हा 2 ब्रँचचे डिस्ट्रीब्युशन झाले, एक झालं इलेक्ट्रॉनिक्स, एक झालं इलेक्ट्रिकल. या इलेक्ट्रॉनिक्सपासून नंतर हे शेवटी इलेक्ट्रॉनिक्स गोष्टीमुळेच कॉम्प्युटर बनला. मग कॉम्प्युटर डिझाईन झाले, मग कॉम्प्युटरची वेगळी ब्रांच बनली. आता कॉम्प्युटरवरून CS आणि IT झालं, कारण त्याच्यामध्ये पुन्हा आलं कॉम्प्युटरचं एक मेकॅनिझम, आणि त्याच्यामध्ये पुन्हा आलं IT, राईट, म्हणजे सॉफ्टवेअर पार्ट, कोडिंग पार्ट. आता त्याचा ॲडव्हान्स व्हर्जन आला आहे आपल्याकडे AI. जसं आज तुम्ही AI नवीन ब्रांच बघताय, तसं आधीच्या काळात हे असंच एक मॉडिफिकेशन होत नवीन ब्रांच बनत गेल्या. तर बेसिक्स याचं कुठून आहे, इलेक्ट्रिकलमध्ये आहे. त्याच्यामुळं 40% सिलेबस तुमचा इलेक्ट्रिकलचा असतो, 40% सिलेबस तुमचा ITचा असतो, आणि 20% सिलेबस तुमचा हा टेलिकम्युनिकेशनचा असतो. मग टेलिकम्युनिकेशन म्हणजे काय, आज आपण फोन वापरतोय, टेलिकम्युनिकेशन म्हणजे कम्युनिकेशन करण्याच्या गोष्टी. आज आपण फोन वापरतोय म्हणजे माझा आवाज मुंबईपर्यंत जातोय, आज मी तुमच्यापर्यंत कनेक्ट होतोय, राईट. म्हणजे काय, हे कम्युनिकेशनचं माध्यम आहे. कम्युनिकेशन करण्यासाठी आज आपण सिम कार्ड्स वापरतो, राईट. मोठे मोठे टावर्स आहेत इंडियामध्ये. तुम्ही विचार करा ना, आपल्या अख्ख्या भारतामध्ये आजकाल गावागावापर्यंत रेंज जाते, एवढे फोन वापरले जात आहेत. तर कम्युनिकेशनसाठी रिसिव्हर्स, ट्रान्समीटर्स, सॅटेलाईट, ह्या सगळ्या गोष्टी वापरल्या जातात. तर याच्या रिलेटेड सुद्धा गोष्टी तुम्हाला या ब्रांचमध्ये शिकवल्या जातात. सिलेबस वाईज ब्रांच खूप छान आहे. लक्षात घ्या, तुम्ही कोडिंगसुद्धा शिकताय, तुम्ही इलेक्ट्रिकलच्या सुद्धा गोष्टी शिकतायत, तुमच्याकडे अपॉर्च्युनिटीज कोरच्या सुद्धा राहत आहेत, आणि तुमच्याकडे अपॉर्च्युनिटीज IT वर्ल्डच्या पण राहत आहेत, राईट. मग तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की मग या ब्रांचमध्ये प्रॉब्लेम काय, ठीक आहे, किंवा कोणी ही ब्रांच घेतली पाहिजे. मी एक ओव्हरव्ह्यू तुम्हाला सांगितला. मी माझ्या पद्धतीने काय करतोय माहिती आहे का, प्रत्येक पॉईंट तुमचा क्लिअर करण्याचा प्रयत्न करतोय. सगळ्यात पहिले मी काय सांगितलं, इलेक्ट्रॉनिक्स आहे काय. आय होप तुमच्या ते लक्षात आलं आहे. आपल्या छोट्या व्होल्टेजला कंट्रोल करणं इज इलेक्ट्रॉनिक्स. त्याच्या ॲप्लिकेशन्स काय तुमच्या लक्षात आले, इंडियाचं सिनॅरिओ काय हा तुमच्या लक्षात आला आहे, आणि ते नेमकं ब्रांचमध्ये सिलेबस कसं असतो हे तुमच्या लक्षात आलं आहे. आता थोडंसं प्लेसमेंट वाईज बोलूया. ओके, लक्षात घ्या, जेव्हा एखादी कंपनी येते, तुम्ही विचार करा, मी एक समजा माझी कंपनी आहे, ठीक आहे, मला समजा तुम्हाला हायर करायचं आहे काउन्सिलिंगसाठी. समजा मला हे काउन्सिलिंगचा बिझनेस आहे, याला मोठा करायचं आहे, ठीक आहे. माझा जो हे काही पूर्ण यूट्यूब चॅनल आहे, मला असं वाटतं की माझ्यामध्ये एक टीम मला बनवायची आहे. मला सांगा, मी टीम बनवताना सगळ्यात पहिला माझा क्रायटेरिया काय असेल रे, की चला मला इंजिनियर्स हवेत, ठीक आहे, इंजिनियर्स हवेत. मी काय विचार करेन की ज्याला काउन्सिलिंग जमते, ठीक आहे, ज्याला ऑलरेडी थोडंसं नॉलेज आहे की CS IT, किंवा त्याला ब्रांचेसबद्दल नॉलेज आहे, कोणाला कॉलेजेसबद्दल नॉलेज आहे, ज्याला ब्रांचबद्दल नॉलेज आहे, या मुलांना मी थोडंसं प्रेफरन्स देईल, बरोबर आहे. इवन की एखाद्या मुलाला समजा खूप त्याने काउन्सिलिंगमध्ये डिग्री घेतली, पण त्याला खूप काही जास्त नॉलेज नाही आहे, तर मी नक्कीच त्याला घेणार नाही. हे सिम्पल कंपनीसुद्धा हेच लॉजिक असतं, समजतंय. जेव्हा कोडिंग हा विषय येतो ना, कोडिंग जर तुम्हाला येत असेल तर कंपनीज कधीच तुम्हाला नाही म्हणत नाही. मग आता हे खरं आहे का, मग इलेक्ट्रॉनिक्स घेतल्याने काय होतं काय नाही, खरंच आम्हाला सगळ्या कंपनीजमध्ये एलिजिबल करतात का. मी हे म्हणणार नाही की समजा तुमच्या कॉलेजमध्ये 100 कंपनीज आल्या, तर 100च्या 100 कंपनीजमध्ये तुम्हाला एलिजिबल करतील असं नाही आहे. पण 100पैकी 80 कंपनीज नक्कीच म्हणतील की ठीक आहे, तुम्ही सुद्धा ही एक्झाम द्या, ओके. आणि जर तुमच्यात गट्स असतील, तुम्ही जर चांगली कोडिंग शिकला असाल, तर जर तुम्ही पास झालं तर आम्ही तुम्हाला सुद्धा घेऊ. मग याचं प्रूफ काय, मी डिस्क्रिप्शनमध्ये ना PICTची लास्ट इयरची प्लेसमेंट PDF शेअर करतोय. PICTचीच का बरं, त्याच्यामध्ये त्यांनी प्रत्येक कंपनीचा क्रायटेरिया दिलेला आहे की काय क्रायटेरियावर त्यांनी मुलांना सिलेक्ट करायचं ठरवलं होतं. म्हणजे जेव्हा कंपनी येते, कंपनी स्वतःचा क्रायटेरिया सांगत असते की आम्हाला इंजिनियर्स हवे आहेत, या पर्टिक्युलर ब्रँचचे हवे आहेत, आणि त्यांचं 10वीचं पर्सेंटेज एवढं हवं आहे, 12वीचं पर्सेंटेज एवढं हवं आहे, आणि इंजिनिअरिंगचं पर्सेंटेज आत्तापर्यंतचं एवढं हवं आहे. तर त्यांनी क्रायटेरिया तिथे मेन्शन केलेला आहे. त्यांनी तिथे लिहिलेलं आहे बघा, ऑल UG. ओके, मी डिस्क्रिप्शनमध्ये PDF दिलेली असेल, तुम्ही PDF ओपन करून इथून पुढचा व्हिडिओ बघा. ऑल UG जिथे लिहिलेलं आहे ते क्रायटेरिया बघा, बाजूला पॉइंटर लिहिलेला आहे, आणि त्याच्या बाजूच्या कॉलममध्ये ऑल UG याचा अर्थ काय, अंडर ग्रॅज्युएट कोणतीही ब्रांच असू द्या आम्हाला चालेल, ठीक आहे. तुम्हाला फार कमी जागेवर दिसेल की फक्त CS and IT लिहिलेलं आहे, बाकी ऑलमोस्ट सगळीकडे तुम्हाला ऑल UG लिहिलेलं आहे. जसे की फोनपे सारख्या कंपनीज आहेत, ऑरॅकल सारख्या कंपनीज आहेत, ॲडोब सारख्या कंपनीज आहेत. प्रत्येक कंपनीने तुम्ही बघा तिथे लिहिलं आहे ऑल UG. म्हणजे कंपनीज काय एक्सपेक्ट करतात तुमच्याकडून की तुम्हाला कोडिंग आली पाहिजे, तुमची ब्रांच ते विचारत नाही आहेत, ही गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यामुळे CS IT ज्यांना मिळत नाही त्यांना नक्कीच इलेक्ट्रॉनिक्स ही ब्रांच प्रेफर केली जाते, राईट. मग असं आहे का दादा की मग CS
साठी जर आम्ही एलिजिबल होतच आहोत इलेक्ट्रॉनिक्सला, तुम्हाला हाही प्रश्न पडलाच असेल, ठीक आहे दादा तू म्हणतोयस तसं खरं आहे की जरा इलेक्ट्रॉनिक्स भेटतंच आहे, इलेक्ट्रॉनिक्समधून प्रत्येक कंपनीत जाता येतच आहे, तर मग का बरं CSITचा प्रयत्न करायचा, इलेक्ट्रॉनिक्सचे कट ऑफ कमी असतात, डायरेक्टली आम्ही चांगल्या कॉलेजमध्ये जाऊ, CSITचा विचारच कशाला करायचा. त्याचे 2 ड्रॉबॅक्स आहेत. ओके, हे झाले प्लस पॉईंट की बाबा तुम्ही प्लेसमेंटसाठी बऱ्यापैकी प्रत्येक कंपनीला तुमच्या येणाऱ्या कॉलेजमध्ये एलिजिबल असाल. ठीक आहे, मग याचा एक ड्रॉबॅकसुद्धा आहे, लक्षात घ्या. इथून पुढे तुम्हाला समजा पुढे MTech करायचं आहे, इथून पुढे तुम्हाला शिकायला जायचं आहे, आणि समजा तुम्हाला पुढे जाऊन वाटतं की नाही मला कॉम्प्युटरमध्ये MTech करायचं आहे, ठीक आहे, तर तुम्ही ते करू शकणार नाहीत, कारण तुमचा बेस काय असेल, इलेक्ट्रॉनिक्स असेल. दुसरी गोष्ट, इलेक्ट्रॉनिक्समध्ये सिलेबस जो असतो तो थोडासा डिफिकल्ट असतो. का बरं डिफिकल्ट असतो, कारण इकडे कोरचा भरपूर सिलेबस आहे. तुम्हाला तुमचं टार्गेट, ज्या मुलांचं IT वर्ल्ड आहे, कित्येक मुलांचं टार्गेट असतं की मला IT कंपनीतच जायचं, मला इन्फोसिसमध्ये जायचं आहे, मला टेक महिंद्रामध्ये जायचं आहे, मला XYZ IT कंपनीमध्ये जायचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला लागणार आहे कोडिंग, आणि तुम्हाला कोडिंग सोडून समजा इंजिनिअरिंगमध्ये 40 सब्जेक्ट्स आहेत, तुम्हाला 25 सब्जेक्ट्स कोडिंगचे नाहीच आहेत, ते दुसरेच काहीतरी आहेत. म्हणजे काय, तुम्हाला एक्स्ट्रा स्ट्रगल करावा लागणार आहे, राईट. कारण तुमचे जर फोकस असणार आहे तो त्याच्यावर नसणार आहे. तुम्ही जे शिकताय ते इलेक्ट्रॉनिक्स आहे, तुम्ही जे शिकताय ते इलेक्ट्रॉनिक्स आहे, पण तुम्हाला पुढे जाऊन काय करायचं आहे ते आहे कोडिंग. मग तुम्हाला बाहेरून त्याचे क्लासेस लावावे लागतील, किंवा बाहेरून थोडीशी तुम्ही तुमच्या एक्सटर्नल तुम्हाला इनपुट्स द्यावे लागतील. म्हणजे यांचं क्रिस्टल क्लिअर विजन आहे की नाही मला उद्या चालून फ्युचरमध्ये CSITच करायचं आहे. आणि जर तुम्हाला चांगल्या कॉलेजमध्ये CSIT भेटतंय तर नक्कीच तुम्ही CSIT प्रेफर करावा, जेणेकरून तुम्ही फर्दर एज्युकेशनसुद्धा त्याच्यामध्ये घेऊ शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला पुढे जाऊन स्कोप राहील, अडचण तुम्हाला येणार नाही, कारण तुम्ही तेच शिकताय, तुम्हाला तेच अभ्यास करायचा आणि तेच तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये सांगायचं आहे. पण जर तुम्हाला चांगलं कॉलेज मिळत नाही आहे, ठीक आहे, ज्यांना ऑलरेडी इलेक्ट्रॉनिक्सची आवड आहे ते तर नक्कीच हा व्हिडिओ बघून इलेक्ट्रॉनिक्स घेणारच आहेत. पण अशी बरीचशी मुलं असतील, नाही आमचं पर्सेंटाईल कमी आहे, आम्हाला CSIT खूप काही चांगल्या कॉलेजमध्ये मिळत नाही आहे, पण इलेक्ट्रॉनिक्स घेतलं ना आम्हाला ठीक आहे थोडंफार चांगलं कॉलेज मिळतं आहे, जे CSITमध्ये मिळत नव्हतं, ज्या कॉलेजमध्ये 50-60 कंपनीज येतात अशा कॉलेजमध्ये आम्हाला त्याच्याने अपॉर्च्युनिटी मिळते आहे, तर नक्कीच तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स ब्रँच कन्सिडर केली पाहिजे. कारण त्याच्याने तुमचा फायदा बेसिकली लक्षात घ्या, अशा एखाद्या कॉलेजमध्ये जाऊन CS करणं जिथे एकही कंपनी येणार नाही, त्यापेक्षा इलेक्ट्रॉनिक्स केलं एखाद्या अशा याच्यामधून कॉलेजमधून जिथे थोड्याफार कंपनीज येत आहेत आणि कंपनीज ऑलमोस्ट सगळ्यांना एलिजिबल करतायत. मग जेव्हा ते सगळ्यांना एलिजिबल करतायत तेव्हा तुम्हाला तो फायदा होणार आहे. ठीक आहे, सगळ्यांच्या आय होप कॉन्क्लुजन लक्षात आलं असेल. बेसिकली इलेक्ट्रॉनिक्स ब्रँच तुमच्या लक्षात आली, इंडियाचा सिनेरिओ लक्षात आला. फ्युचरमध्ये तुम्ही काय करणार आहेत हे पहिले तुम्हाला डिसाईड करावं लागेल की नाही मला IT वर्ल्डमध्येच जायचं असेल तर जरी तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स घेतली तर आत्तापासून थोडाफार कोडिंगचा अभ्यास तुम्हाला करावा लागणार आहे. आणि ही एक मिथ तुम्ही नक्कीच ऐकली असेल की इलेक्ट्रॉनिक्स ब्रांच खूप डिफिकल्ट आहे, जगा वेगळी आहे. याचं कारण मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिले लक्षात घ्या, इलेक्ट्रॉनिक्स ब्रांच घेतं कोण, ज्याला CSIT मिळत नाही, मोस्टली ते इलेक्ट्रॉनिक्स घेत आहेत. तेव्हा त्यांची ती मेंटॅलिटी डोक्यात फिरत असते की अवघड आहे अवघड आहे अवघड आहे, मला ते घ्यायचं होतं पण ते नाही भेटलं. सो त्या निगेटिव्ह मेंटॅलिटीमुळे बऱ्याचदा काय होतं माहिती आहे का, खूप निगेटिव्ह वेज इलेक्ट्रॉनिक्सबद्दल सांगितले जातात. इंजिनिअरिंग मुळातच अवघड आहे. ओके, इंजिनिअरिंग मुळात अवघड आहे इन द सेन्स प्रत्येक ब्रांच त्याच्या लेवलला हार्ड आहे. कोडिंग सोपी आहे अशातलाही भाग नाही आहे, किंवा मेकॅनिकल सोपं आहे किंवा इलेक्ट्रिकल सोपं आहे अशातला भाग नाही आहे. प्रत्येक ब्रांच त्याच्या पद्धतीने हार्ड आहेच, ठीक आहे, किंवा प्रत्येक ब्रांच त्याच्या पद्धतीने सोपी आहे. जर तुम्ही अभ्यास केला, जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला, तेवढ्यापुरतं ज्या गोष्टी लागत आहेत त्या तुम्ही व्यवस्थित केला, कुठेही क्लास वगैरे लावायची पण गरज पडणार नाही, व्यवस्थित अभ्यास केला, ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या केल्या तर तुम्हाला काही हार्ड जाणार नाही आहे. सो ज्यांना कमी पर्सेंटाईल आहेत त्यांनी ENTC घेतलं तरी काही अडचण नाही आहे. असं काही खूप हार्ड असतं आणि आता ते पॉसिबलच नाही आहे, ऑल क्लिअर कोणी होतच नाही त्या ब्रँचमधून, अशातला काही एक भाग नाही आहे. फक्त आपल्याला मे बी इकडे 1-2 तास मेहनत करावी लागत असेल, CS घेतलं तर इकडे 2.5 तास करावं लागेल, अर्धा तास तुम्हाला एक्स्ट्रा स्वतःला द्यावा लागेल, तो स्वतःची कोडिंग थोडीशी सुधारावी लागेल. ठीक आहे, आय होप प्रत्येकाला व्हिडिओ नक्की लेंदी बनला आहे. आणि खरं सांगू, इलेक्ट्रॉनिक्सचा व्हिडिओ बनवायचा कसा, म्हणजे मलाही हा प्रश्न पडला होता की इलेक्ट्रॉनिक्सचा व्हिडिओ बनवू कसा. ठीक आहे, यात काय पॉईंट्स मी मेन्शन करू, की मी तुम्हाला बेसिक्स इलेक्ट्रॉनिक्स काय सांगू, की ब्रँच घेतली पाहिजे की नाही पाहिजे सांगू, कारण प्रत्येकासाठी उत्तर बदलतं. तू जर इथे माझ्यासमोर एक 20 मुलं थांबली तर मे बी 20 मुलांसाठी उत्तर वेगळं असतं, कारण प्रत्येकाच्या कंडिशन्स वेगळ्या असतात, प्रत्येकाची लाईकिंग डिसलाईकिंग वेगळी असते. बट आय होप तुम्हाला मी एक कॉन्क्लुजन देऊ शकलो असेल की काय आहे, कसं असणार आहे पुढे जाऊन, आणि तुम्ही काय गोष्टींवर टार्गेट केलं पाहिजे. माझ्या हे असतं की तुम्ही जाऊन जर तुम्हाला लक्षात येतं की मला हे भेटतंय तर तुम्ही त्याच्या प्रिपरेशन आत्तापासून चालू करू शकता. ठीक आहे, जर इलेक्ट्रॉनिक्स घ्यायची तर प्रॉब्लेम नाही आहे, फक्त थोडंसं चांगलं कॉलेज बघा जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त अपॉर्च्युनिटीज भेटतील. आय होप इलेक्ट्रॉनिक्स ब्रँचचं फ्युचर वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. तुमचं काय ठरलं आहे मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका, आणि उद्या कोणती ब्रँच हवी आहे तेही मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.